नमस्कार. टाइम विथ रूपामध्ये मी रुपाली सगळ्यांचं स्वागत करते. मकर संक्रांत जवळ येते तर त्यासाठी सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळाचे लाडू तसंच तिळाच्या वड्या अशा बऱ्याच रेसिपी आपण चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत, त्या नक्की चेक कराव्यात. आजची आपली रेसिपी आहे ती म्हणजे आपण भोगीची भाजी बनवतोय. संक्रांतीच्या एक दिवस अगोदर भोगी असते, तर भोगीच्या भाजीमध्ये बऱ्याच भाज्यांचा वापर केला जातो. तर ह्या भाज्या ज्या आहेत त्या मी स्वच्छ धुवून कट करून घेतलेल्या आहेत. तर आता रेसिपीला न थांबता सुरुवात करूया. भोगीची मस्त अशी भाजी आणि बाजरीची आपण भाकरी बनवतोय. रेसिपीला आपण सुरुवात करूया. भाज्यांमध्ये तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही घेऊ शकता. इथे एक बटाटा, एक वांग पाण्यामध्ये कट करून ठेवलंय, पापडी घेतली, वटाणा घेतलाय, फरसबी, टमॅटो, हरभरा आणि गाजरही मी घेतलेला आहे. थोडंसं वाटण बनवायचं. इथे आलं लसूण आपण घेतोय, त्यानंतर थोडंसं ओलं खोबरं मी घेतलंय आणि कोथिंबीर घेतली. मस्त आपण इथे थोडंसं पाणी वापरून इथे बारीक पेस्ट करून घेऊया. कढई घ्यायची जाड बुडाची, त्यानंतर यामध्ये आपण तेल घालूया. तेल चांगलं तापल्यानंतर जिरं मोहरी आपल्याला इथे वापरायची आणि मस्त तडका आपल्याला इथे करून घ्यायचा आहे. चांगली जिरं मोहरी तडतडल्यानंतर हिंग घालते मी या ठिकाणी आणि एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून यामध्ये ॲड करते. बारीक चिरलेला हा कांदा जो आहे तो छान परतून घ्यायचा आहे आपल्याला. कांद्याचा रंग चेंज झाल्यानंतर यामध्ये आपण टमॅटो ॲड करतोय. टमॅटो पण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, म्हणून आपण इथं मिठाचा वापर करूया. मीठ घातल्याने मस्त इथे परतलं जातं. वाटण जे आहे ते पूर्ण वाटण यामध्ये काढून घेते आणि काश्मीरी मिर्च 1 चमचा ॲड करते, म्हणजे भाजीला खूप छान असा रंग येतो. हा जो मसाला आहे किंवा हे वाटण आहे ते छान आपल्याला परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. लाल तिखट घरचं वापरते, हळद वापरली, धनेपूड मी घातली, कांदा लसूण मसाला 1.5 चमचा वापरला आणि गोडा मसाला जो असतो तो अर्धा चमचा मी इथे घातलेला आहे. सगळे मसाले व्यवस्थित परतून घ्यायचेत. मसाला जळू नये म्हणून यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि व्यवस्थित परत एकदा चांगलं परतून घेतलंय. आता इथे आपण बटाटा प्रथम घालून घेऊया. बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो म्हणून तो व्यवस्थित परतून घेते अगदी 1 मिनिटासाठी. बाकीच्या भाज्या ॲड करते. भोगीच्या भाजीमध्ये फळभाज्या, शेंगभाज्या, पालेभाज्या, रानमेवा अशा गोष्टी आपल्याला ॲड करायच्या असतात, पण आपल्याकडे इतक्या सगळ्या भाज्या अवेलेबल नसतात. तर ज्या आपल्याकडे अवेलेबल असतील त्या भाज्या आपण इथे घालूयात. तर सगळ्या भाज्या घातल्यानंतर मी मेथी पण घातलेली आहे आणि शेंगदाणे जे असतात कच्चे ते पण मी वापरते. तर या 2 गोष्टी माझ्या दाखवायच्या राहून गेल्या होत्या म्हणून मी त्या इथं सांगते. आता या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या व्यवस्थित मसाल्यामध्ये आपल्याला परतून घ्यायच्यात अगदी 2 मिनिटासाठी. इथे परतून झाल्यानंतर यामध्ये आपण 2 चमचे तीळ घालून घेऊया. तिळाला खूप महत्त्व असतं, तसेच आरोग्यासाठी थंडीसाठी पण तीळ हे उत्तमच आहेत. व्यवस्थित भाजी आपण इथे परतून घेतली आहे. मिक्सरच्या जारमध्ये थोडंसं पाणी घेऊन मी परत ॲड केलं आहे. आता आपण झाकण ठेवून ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. तर मंद आचेवरती आपण छान ही भाजी शिजू द्यायची आहे. काही मिनिटामध्ये आपण बघूया भाजीला मस्त अजून पाणी सुटतं आणि छान ही भाजी शिजलेली आहे. आपल्याला किती रस्सा हवा आहे त्यानुसार आपल्याला इथं गरम पाण्याचा वापर करायचा आहे. तर थोडीशी लपतपी ही मला भाजी हवी होती म्हणून मी कमीच गरम पाणी इथे वापरलेलं आहे. मिक्स करून परत एकदा 1-2 चांगल्या उकळ्या काढून घेते. मस्त आपली भाजी इथं तयार झाली आहे. ओव्हरकुक ही भाजी करायची नाहीये. आता लगेचच भाकरी बनवायला सुरुवात करते. बाजरीचं पीठ आपण इथे घेतोय. या भाजीसाठी या दिवशी बाजरीच्या पिठाची तीळ लावलेली भाकरी आपण इथे बनवत असतो. तर पीठ जे आहे ते व्यवस्थित मळून घ्यायचं. भाकरी अशा छान आपण इथे थापून घेऊया. भाकरी थोडी थापून झाल्यानंतर यावरती आपण इथं तीळ लावून घेतोय. तीळ हाताने प्रेस करायची आणि भाकरी आपल्याला परत व्यवस्थित थापून घ्यायची. ही भाकरी आपण एकदम गरमागरम अशी मस्त सर्व करणार आहोत. त्यासोबत आपण भोगीची भाजी बनवलेली आहे. खिचडी भात पण नैवेद्यासाठी बनवला जातो आणि रानमेवा जो असतो जसं की बोरं, त्यानंतर कांद्याची पात वगैरे नैवेद्याला ठेवली जाते. भाकरी तयार झाली आहे. भाजी पण आपली मस्त बनली होती. जास्त ओव्हरकुक करू नका, तरच ही भाजी छान लागते. ताट आपण सर्व करतोय. रेसिपी कशी वाटली हे कळवायला बिलकुल विसरू नका. थोडी वेगळ्या पद्धतीने भाजी दाखवली, नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, फ्रेंड्स फॅमिलीला शेअर करू शकता. भेटूया नवीन रेसिपी सोबत. शुभ संक्रांत.